वाटतं निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे ती कुणीतरी तक्रार केली का ती त्यांना समोरच्या पक्षाला ती संधी द्यावी लागते आणि त्यांना सांगावं लागतं की बाबा अशी अशी तक्रार तुमचं काय म्हणणं आहे. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं आदरणीय अनिल देसाई आमचे जे सचिव आहेत त्यांनी आज सर्व म्हणजे आमच्या नॅशनल काउन्सिल एक्झिक्युटिव्हपासून सगळ्यांची प्रतिज्ञापत्र आणि सभासद नोंदणी याची सगळी कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलीत. सत्यप्रती सादर केली. सगळ्यात महत्त्वाची सत्यप्रती आम्ही सादर केलेल्या आहेत. 1966 पासून आत्तापर्यंत जितके आपले कॅन्डिडेट राहिलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी खास करून ऑर्गनायझेशनला रिलेटेड डॉक्युमेंट्स मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले. नॅचरली कारण नैसर्गिक आहे ते कारण तीच तर खरी शिवसेना कोणाची तर ती शिवसैनिकांची. शिवसेना आमदार खासदारांची नाही. आम्ही कोणी आमदार आहोत हे आमदार आहे मी खासदार आहे पण आम्ही कोणाचे आमदार आहोत शिवसेनेचे आहोत म्हणजे ती पक्षाची आहे. पक्ष आम्हाला एबी फॉर्म देतो म्हणून आम्हाला पक्षचिन्ह मिळतं आणि ते आदरणीय पक्षप्रमुखांच्या वतीने आम्हाला मिळतं. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा निवडणूक कुणाच्या जीवावर लढवतो शिवसैनिकांच्या जीवावर. मतदार आम्हाला मतदान करतात पण काम कोण करतं पक्षाचं तो शिवसैनिक करतो. गटप्रमुख ते शिवसेना पक्षप्रमुख अशी जी हायरार्की आहे ती आमची 66 सालापासून आत्तापर्यंतची तुम्ही पाहिलीत. नेते उपनेते खासदार हे सगळेजण आजही शिवसेनेशी अगदी एकनिष्ठ आहेत. आता एकनिष्ठ लोकांची यादी आम्ही तिथं सादर केली. कार्यकारिणी नुकतीच झाली होती त्यामध्ये 2023 पर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे असं ठरवण्यात आलं होतं. म्हणूनच म्हटलं काल पण मी म्हणालो की शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. शिवसेना हा राज्य पातळीवर मान्यताप्राप्त पक्ष आहे आणि त्या मान्यताप्राप्त पक्षाचे जी निवड होते ती आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची निवड झालेली 5 वर्ष 18ला NSCIमध्ये झाली. ते 23/2023च्या नोव्हेंबरपर्यंत ती आहे डिसेंबरपर्यंत. त्यामुळे तेच पक्षप्रमुख आहेत. तुम्ही कोण तर तुम्ही कोण म्हटल्यानंतर प्रश्न येतो ना. जर पक्षात असते तर आता भास्करराव ते या बाबतीत फार एकदम नियमांच्या बाबतीत पारंगत आहेत. मुळात असं आहे की मी भास्कररावांवर बाहेरून बडबडलो हे अध्यक्ष यांच्यावर माझा अविश्वास नाही. कोण विचारतो मला. मी जर विधानसभेच्या अध्यक्षानं बोलायचं असेल तर मला तसं तिथं प्रस्ताव द्यावा लागतो. त्याला 10 लोकांचं अनुमोदन द्यावं लागतं. मग सभागृहात चर्चेला येतं मतदान होतं तेव्हा कुठे तो अविश्वास प्रस्ताव ठरतो. तुम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत काय असं मांडलंय तर सुरतला मांडलं गुवाहाटीला मांडलं की गोव्याला मांडलं कोणापुढे मांडलं तेही सांगून टाका. त्यामुळे नैतिक नाही न्यायाने नाही कायदेशीर नाही अनैतिक सगळ्याच असंविधानिक आहे. त्यामुळे त्याला बेसच नाही आहे मुळात. तोच तर खरं परवा माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे साधलं होतं की त्याला बेसच नाही आहे. त्यांची मागणीच मुळात घराबाहेर पडलेल्या माणसांनी घरावर हक्क कसं सांगायचा. त्याच्यामध्ये खास करून आपले आदरणीय श्रद्धेय भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानातील शेड्यूल 10 ते जाणीवपूर्वक झाकण्याचा प्रयत्न होतो. तो कायदा आहे त्या कायद्याची धजी उडवली जाते. तो कायदा का केला पक्षांतर बंदीचा की असं कुठे होऊ नये घाऊक पद्धतीनं पण झालंच तर त्यांना वेगळं अस्तित्व राहणार नाही. त्याच्यावर आजही कुठलाही निर्णय होत नाही. आम्हीच शिवसेना. तर तुम्ही कशी शिवसेना घरातून बाहेर पडलेली का तिकडे सुरतला मिटिंग झाली ती मोहटेल कुठली मिटिंग धरायची. आणि म्हणून जी मूळ शिवसेना आहे ती आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे. आम्ही सारे शिवसैनिक त्यामध्ये काम करतो. तीच यादी आज सत्यप्रती असा शब्द वापरला ती पाठवली दिली. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी देखील मजेशीर आता ते तुम्ही समजून पाहायला पाहिजे. बरं झालं तुमच्या मुखातून सुट्टीचा दिवस असताना देखील इतका कमी वेळ बरं झालं भारतीय जनतेला कळेल. मी फक्त महाराष्ट्रापुरतं नाही म्हणत. कायदा कसा चुकवला जातोय वाकवला जातोय संस्था कशा वापरल्या जात आहेत त्याची ही सगळी उदाहरणं आहेत. खरं तर 24 तास पण संधी दिली त्यांनी. आणि मुळात असं आहे की काल तुमची 7 तारीख शेवटची होती. ती तारीख कार्यालयीन वेळ काय संध्याकाळी 5 आहे ना. मग आमचा 4 वाजता मिळाला ना तुम्हाला. मग तुमच्या आपसात सुसंवाद नव्हता की आम्ही जी तुमच्याकडे सादर केलेली गोष्ट तुमच्या इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हती. तो तिकडनं वेगळं पत्र देतो तुमच्याकडे आलं नाही इकडनं इकडे गेलेलं आहे आमच्याकडे रिसिप्ट आहे. पण हे जे काही गोंधळ चालू आहेत आणि जाणीव ठरलेलं आहे ना त्याच्यामुळे तसा प्रयत्न होतोय. पण तो प्रयत्न होतोय हे जनतेच्या लक्षात येतं. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे की जनतेच्या कोर्टामध्ये लक्षात येते. बाकी कुठे येते की नाही माहिती नाही. जनतेला कळते की गैर चाललंय बेकायदेशीर चाललंय.
जयदेव ठाकरे हे मला वाटतं हा विषय नको, कौटुंबिक विषयावर आम्ही काही बोलू सर, इच्छित हिंदी नाही. में आपसे जानना चाहेंगे सर, आज आप लोग की तरफ से तमाम डॉक्यूमेंट्स जो है आपके ऑर्गेनाइजेशन मुझे लगता है आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब जो हमारी शिवसेना के नेतृत्व करते हैं, हमारे पक्ष प्रमुख हैं, उनकी तरफ से आज कुछ लोगों ने कहा कि उनकी शिवसेना है, इसके लिए निर्वाचन आयोग ने हमें पूछा कि भाई आप अपने ऐसी कंप्लेंट आपको क्या कहना है, तो उसके ऊपर हमारी तरफ से हमारे जो सचिव है अनिल देसाई जी जो सांसद है, उन्होंने जाकर आज सारे कागज वहाँ सादर किए हैं, उसमें प्रतिज्ञा पत्र भी है, उसमें बहुत मात्रा में शिवसेना के सदस्यों की भी जो सूची उसके साथ जोड़ी गई है, तो सारी चीज़ें उनके पास सत्यप्रत भेजी गई है, आज उनके पास सबमिट हुई है. सर, निर्वाचन आयोग की भूमिका भी सवालों के घेरे में आ रहे, 24 घंटे से भी कम समय तो दिया वही था तो अच्छा हो गया, आपके ध्यान में आ गया, पूरे देश के ध्यान में आ रहा है कि इस तरह से एक पार्टी को किस तरह से कोई एक जो गैर कानूनी जिसने सरकार स्थापित की है, जहाँ महामहिम राज्यपाल जी ने भी गैर कानूनी कारोबार किया है, जहाँ असंवैधानिक सारी कदम उठाए जा रहे हैं, ऐसी स्थिति में निर्वाचन आयोग सारी चीज़ें जानते हैं ना लोगों को, कोई छुप कर नहीं हुआ ना. तो जो कोई सरकार बनी, सरकार कैसे बनी, मैं आज भी सवाल एक पूछता हूँ, यहाँ है भास्कर जी, कहीं भी जब हंग पार्लियामेंट कहते हैं तो सबसे पहले सिंगल लार्जेस्ट पार्टी को बुलाया जाता है कि आप सरकार प्रस्तावित करना चाहते हो, तो ऐसा कोई पार्टी को बुलाया गया था? ऐसे महाराष्ट्र में किसी पार्टी ने कहा था कि हम सरकार प्रस्तावित करना चाहते हैं? ऐसे अगर वो करना चाहते तो क्या पार्टी की बैठक हुई थी? अगर हुई थी तो क्या पार्टी ने उस बैठक में अपना नेता चुना था? अगर चुना था तो क्या पार्टी ने अपने पार्टी के बाहर के नेता को चुना था? सारी चीजें नहीं हुई. किसी का फोन है, इसको मुख्यमंत्री की शपथ दे दो, हमारे महामहिम राज्यपाल खड़े हुए शपथ ग्रहण कर ली, ये भी कहेंगे कि ये सारी चीजें असंवैधानिक है. तो जिसका ढांचा नींव ही असंवैधानिक है, उसके परिणाम असंवैधानिक क्या? आज अब उद्धव जी से भी मुलाकात हुई, उद्धव जी का क्या कहना था इस पूरे मामले? वो निर्भय है, शिवसेना निर्भय है. आपने उस दिन देखा है दशहरा के रैली में जिस ढंग से हमारे भास्कर शेट्टी ने भी वहाँ जो भाषण किया है, तो आप जानते हो कि किस तरह से लोगों की प्रतिक्रिया मिल रही थी. यहाँ कोई किराए के टट्टू नहीं थे, सारे निष्ठावंत थे. लोगों को ये पता था कि हम कहाँ जा रहे हैं, वहाँ पता भी नहीं था कि हम कहाँ जा रहे हैं. वहाँ ये भी नहीं जानते थे किसका भाषण सुनना है, किसके लिए आए हैं, कौन से राज्य से. कोई ऐसे ममो आए घूमने आए हैं, कोई चेहरा छुपा रहा है, कोई सो रहा है, कोई उठ कर जा रहा है, फिर भी कहते कि बड़ी, वो उनके पूर्व मुख्यमंत्री कहते हैं वही बड़ी रैली थी. तो अंधा कानून चल रहा है, इतना तो समझ में आता है. बस नाउ इट इज एनफ. क्या मोहन भागवत? हाँ, जाति व्यवस्था नहीं होनी चाहिए, सभी देश एक बात. अरे मोहन भागवत ने भी वही कहा है. मैं मोहन भागवत जी का तहे दिल से शुक्रगुजार हूँ, उनकी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने शिवसेना जब निर्माण की तो 1966 में जो विचार दिया, वो विचार आज अगर हमारे आरएसएस के प्रमुख भी उसको समर्थन करते तो उससे बड़ी बात नहीं है. ये याद रखना, मंडल कमीशन जब आया ना, तो मंडल कमीशन को विरोध करने वाले एक ही शख्स इस हिंदुस्तान में थे, वो थे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे. वो कहते थे मैं दो ही जातें मानता हूँ, एक गरीब, एक दूसरा रईस, बाकी नहीं जात मानता मैं. और जो विचारधारा उन्होंने दी थी हमारे मराठी लोगों को भी, जात पात स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी मराठी ब्राह्मण सब छोड़ दो, मराठी करके खड़े हो जाओ. तब वो देश के लिए कहते थे हिंदुस्तानी करके खड़े हो जाओ. जात पात पंथ धर्म प्रांत उसके आगे निकल कर आना है. वो विचारधारा मोहन भागवत जी ने उसका समर्थन किया. बहुत बहुत धन्यवाद. बहुत बहुत देख गा भागवत साहेबांनी जे सांगितले, मला वाटतं आदरणीय मोहन भागवत साहेबांनी जे सांगितलं त्याचं खरंच मला अलीकडच्या काळात त्यांनी बरेच असे क्रांतिकारक मुद्दे मांडले. DNA आपल्या हिंदूंचा आणि मुस्लिमसारखा आहे. काल परवाकडे ते मस्जिदीत आणखीन मदरशांमध्ये सुद्धा गेले. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. शेवटी भारत कोणाचा आहे? सगळ्यांचा आहे ना. भारत जोडो असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण एका बाजूला ज्या पक्षाच्या मागे उभे राहता तो पक्ष मात्र घृणा निर्माण करण्याचं काम करतोय, धर्मात जाती तेढ निर्माणचं काम करतोय.
वंदनीय बाळासाहेब, म्हणून मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी परवा हिंदुत्वाची व्याख्यावर जे भाषण केले दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये ते इतकं मार्मिक आहे की कोण आमचा हिंदू, तर त्या जो काश्मीरमध्ये शहीद झालेला औरंगजेब आमचा आहे असं त्यांनी सांगितलं. जो देशासाठी प्राण अर्पण करणारा, तो कुठल्याही जातीचा, पातीचा, पंथाचा, धर्माचा असू द्या, तो आमचा आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी 1966 साली शिवसेना निर्माण करण्याचं जी बोधवाक्यासारखी ज्यांची महत्त्वाची वाक्य, त्यातलं एक वाक्य आहे जातीपातीच्या संदर्भातलं. ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडून मराठी माणसं ऐकू तरच तुला न्याय मिळेल, असं ते तेव्हा म्हणाले. त्याचा अर्थ जात म्हणून मंडल कमिशनला विरोध करणारा आहे देशातला एकमेव माणूस, एकमेव राजकीय नेता. विचार नाही केला राजकीय लाभ किंवा तोटा काय होईल, पण त्याला विरोध केला कारण जात ही व्यवस्था तुम्ही अधिक बळकट करताय. ते म्हणायचे जाती मी दोनच मांडतो, एक गरीब आणि श्रीमंत. गरीब कोणत्याही तो जातीचा, पातीचा, पंथाचा, धर्माचा, प्रांताचा असू द्या, त्याचं उत्थापन करणं. म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उत्थापन, त्याचा बेस शिवसेना प्रमुखांनी आपल्या विचारातनं दिला होता. तोच विचार आज आदरणीय मोहन भागवतांनी स्वीकारला आणि त्याचं समर्थन केलं. मी मनापासून आनंदी आणि त्यांचे मनापासून धन्यवाद देतो.